नमस्कार, मी संकेत आवटे. स्टॉक मार्केटमधून जर खरीच चांगली कमाई करायची असेल, ट्रेडर बनायचं असेल, इन्व्हेस्टर बनायचं असेल किंवा कुठल्याही तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये सक्सेसफुल बनायचं असेल, तर तुम्हाला काय वाटतं? फक्त एक चांगला फॉर्म्युला, एक चांगली स्ट्रॅटेजी तुम्हाला मार्केटमधून प्रॉफिटेबल बनवू शकते का? बिलकुल नाही. खरंच मी तुम्हाला सांगतोय. ॲक्च्युअली जर तुम्हाला स्टॉक मार्केटमधून पैसा कमवायचा असेल ना, तर माइंडसेटसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. एक विचार तुम्हाला जे हवं ते मिळवून देऊ शकतो. कसा काय, त्याचा कसा इम्पॅक्ट होतो, हे सगळं मी एक्सप्लेन करतोय. पण गरज आहे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहण्याची. जरा जरी स्किप केलात ना, खूप चांगल्या इम्पॉर्टंट गोष्टी मिस होऊ शकतात. त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. हा व्हिडिओ बनवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे माझीच टीम, माझेच टीम मेंबर. आज माझ्याकडे माझी एक टीम मेंबर आली. बऱ्याच लोकांनी आपला कोर्स जॉईन केलेला आहे. त्यापैकी एकाचा मेसेज आला की सर, आज तुम्ही बँक निफ्टीचा कॉल दिला होता. तुम्ही सांगितलं होतं इथून निफ्टी वर जाणार. मी बाय केला आणि माझा लॉस झाला. किती लॉस झाला? एका लॉटमध्ये त्याचा 3500 रुपयाचा लॉस झाला. 3500 रुपये काय 3200 रुपये समथिंग. त्याचा स्क्रीनशॉट, तो व्हिडिओ मी पुढच्या एका व्हिडिओमध्ये मी बनवणार आहे. तुम्हाला तो पण पाहायला मिळेल. ऑलरेडी मी तो व्हिडिओ शूट केलाय, पण हा व्हिडिओ तुम्हाला अर्जंट पाहायला मिळतोय पहिला, आणि यानंतर त्या ट्रेडिंगचा व्हिडिओ सुद्धा. त्यामुळे जर हा व्हिडिओ पाहत असाल तर लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ पाहायला मिळेल की त्याने सांगितलं होतं आणि मी सेम ट्रेड त्याच कॉलवर केला होता. माझाही लॉस झाला, पण त्यामध्ये काय चूक झाली, कशी झाली ते मी परत एक्सप्लेन करेन. पण हेच बोलणं आमचं वाढत गेलं आणि माझा टीम मेंबर मला म्हणाला की तुम्ही प्रॉफिट कमवताय तुमच्या स्ट्रॅटेजीनुसार, पण आम्हाला कधी शिकवणार, आम्ही कधी प्रॉफिट कमवणार? आणि याच विचाराला पुढे जाऊन मी त्याला एक सजेशन दिलं की अजून 2 टीम मेंबर्सना बोलव. टोटल 3 माझे टीम मेंबर्स माझ्या पुढे होते आणि आम्ही ठरवलं आता ट्रेड करायचा. आज सेम डेला मी तुम्हाला कॉल दिला होता कोटक बँकचा. कोटक बँकमध्ये आम्ही ठरवलं चौघांनी मिळून बाईंग करायचं. ही लेवल बेस्ट आहे. सेम मी कॉल सुद्धा दिला होता. जेव्हा त्यावर प्रत्येकाने ठरवलं डमी अकाउंट थ्रू आपण बाईंग करायचं, चौघांनी पण ॲट ए टाइम बाईंग केलं. बाईंग तर झालं, पण आता इथून पुढे काय? इथून पुढे प्रत्येकाने आपापल्या स्ट्रॅटेजीनुसार त्याला सेल करायचं. बाईंग करण्याची स्ट्रॅटेजी तुम्हाला माहिती आहे. मी कुठली स्ट्रॅटेजी वापरली, का वापरली, हे कोर्समध्ये पण सांगितलंय. बाय द वे, जॉईन करायचं असेल या नंबरला कॉल करून करू शकता. मग जेव्हा मी त्यांना बाय केल्यानंतर सजेस्ट केलं की प्रत्येकजण आपापल्या डेस्कवर जा, आपापलं काम कंटिन्यू करा आणि जेव्हा तुम्हाला सेल करायचं आहे तेव्हा करू शकता. मग प्रॉफिट लॉस जे होतं ते होऊ दे, त्याचा विचार करू नका. मग चौघांनी पण आपापल्या पोझिशन क्लोज केल्या आणि आम्ही ठरवलं 3:30 वाजता पुन्हा भेटायचं, पुन्हा मीटिंग करायची आणि त्यामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की तुम्ही का प्रॉफिट जास्त कमवत नाही, जास्त लॉसेस का होतात, किंवा ओव्हरऑल प्रॉफिट लॉस सेमच राहतो, आपण मार्केटमधून काही घेऊनच जात नाही, याचं कारण काय? हे 3:30ला उत्तर मिळेल. जेव्हा 3:30ला आम्ही पुन्हा मीटिंग घेतली, प्रत्येकाला विचारलं कोणी किती कमवलं. मी पहिला माझा प्रॉफिट लॉस स्टेटमेंट दाखवला डमी अकाउंटचा, ज्यामध्ये मला 195 रुपयाचा प्रॉफिट झाला. 10 क्वांटिटी बाय केल्या होत्या. पर क्वांटिटी ऑलमोस्ट आम्ही 19 19.5 रुपये कमवले. माझ्या एक्झॅक्ट पहिला जो बसला होता माझा टीम मेंबर, त्याला मात्र 91 रुपयाचा लॉस झाला होतो. 91 रुपीज त्याचा लॉस होता. पण त्याच्या शेजारीच माझा अजून एक टीम मेंबर होता, त्याला मात्र जवळपास 130 रुपयाचं प्रॉफिट झालं होतं. पण जी तिसरी कॅन्डिडेट होती ती मात्र नवीन होती. ऑलमोस्ट तिला जॉईन होऊन 1-2 महिने झालेत आणि बाकीचे 2 टीम मेंबर मात्र खूप जुने होते. त्यांना आधीच माहिती होतं की हिचा लॉस असणार आहे आणि जेव्हा तिने प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट दाखवलं, तिचं प्रॉफिट होतं 285 रुपये. हो, 285. माझ्यापेक्षाही जास्त आणि त्या दोघांपेक्षाही जास्त. नवीन आलेली मुलगी एवढं प्रॉफिट कमवू शकते? प्रत्येकाला क्युरिओसिटी निर्माण झाली आणि याचं थोडंसं तुम्हाला मी टॅबवर एक्झाम्पल दाखवतोय. सो मार्केटची सुरुवात झाली होती 9 वाजता आणि त्यानंतर जशी मुवमेंट सुरू झाली 10 वाजता या लेवलला मार्केट येऊन पोहोचलं. आमच्या प्रत्येकाची बाईंग लेवल सेम होती. या लेवलला आम्ही बाईंग केलं, पण तिथून मार्केट परत वर जाऊ लागलं. वर जाताच या लेवलला जो प्रॉफिटेबल आमचा मेंबर होता ना दुसरा, त्याने इथे सेल केलं आणि इथे दुसऱ्या मेंबरनी प्रॉफिट कमवलं. पण ज्यावेळी हा रिव्हर्स होऊ लागला आणि इथून या लेवलला आला, लगेच ज्याने लॉस केला होता, पहिला ज्याने लॉस 91 रुपये केला होता, त्याने इथे लॉस बुक केला, कारण त्याला वाटत होतं अजून खाली जाऊ शकतं. पण परत मार्केट इथून रिव्हर्स झालं. माझा स्टॉप लॉस ऑलमोस्ट या लेवलला मी प्लॅन केला होता. स्टॉप लॉस हिट झालेला नाही. मार्केट परत वर जाऊ लागलं. ही लेवल ब्रेक झाली आणि मी मात्र इथं मला एक कॅन्डल दिसली. ही कॅन्डल कुठली आहे आणि याचं कन्फर्मेशन कसं मिळतं याचा अंदाज तुम्ही घ्यायचा आहे. जेव्हा ही कॅन्डल बनली आणि इथून मार्केट रिव्हर्स होऊ लागलं, तेव्हा मी या लेवलला परत सेल केलं आणि मी जे काही 190, 91, 95 रुपये प्रॉफिट कमवलं ते इथे प्रॉफिट कमवलं. इथं मी होतो. पण जेव्हा तिसरी कॅन्डिडेट, तिला मी विचारणा केली,
ती फक्त सगळं होल्ड करून होती. तिचा विचार हाच होता की मार्केटमधून 100-200 रुपये काय कमवायचे, मिनिमम 500 रुपये कमवायचे. मग तिला देणं घेणं नाही, खाली येतंय वर येतंय, अजून नवीन होती ती. मग मार्केट परत खाली आलं आणि परत इथून रिव्हर्स होऊन वर जाऊ लागलं आणि तिने 3 वाजता इथे प्रॉफिट बुकिंग केलं, जे की माझ्यापेक्षाही डबल होतं. हो, जो तिसऱ्या टीम मेंबरनी सेल केलेला होता, म्हणजेच माझ्या डबल प्रॉफिट कमवलेलं होतं. एक सायकॉलॉजी तिची विचारसरणी मला इथंच कळाली की तिला 500 रुपये कमवायचे होते. मग प्रॉफिट अँड लॉस तिला माहिती नाही, देणं नाही घेणं नाही, कारण बाकीचे टीम मेंबर कोणी वेगळे बसले होते, कोणी कोणाला त्याबद्दल चर्चा करायची नव्हती आणि प्रामाणिकपणे आम्हाला ही टेस्ट घ्यायची होती. सो दॅट ती जी बाहेर पडली ना, ती एक सायकॉलॉजिकल लेवल तिने ठरवलेली होती. पण जर हा उलटा फिरला असता, जर हा इथून रिव्हर्स झाला असता, तर मे बी तिने 500, 700, 1000 जो असेल तो लॉस बुक केला असता, बघतच बसली असती आणि 3 वाजता बाहेर पडली असती. म्हणजेच ह्यूज लॉसचे पण चान्सेस होतात आणि हे प्युअरली गॅम्बलिंग झालं. जो पहिला मेंबर ज्याने प्रॉफिट बुक केलं त्याला वाटलं ठीक आहे इथून मार्केट रिव्हर्स होणार, पण स्ट्रॉंग सिग्नल नव्हते. पण जरा जसं मार्केट खाली आलं तसं तो बाहेर पडला. ठीक आहे, याला सुद्धा आपण ॲग्री करू शकतो. पण जो बाहेर पडला ना, तर कुठल्याही स्ट्रॅटेजी शिवाय बाहेर पडला. त्याला प्रॉफिटच घ्यायचं होतं म्हणून तो त्यातून तिथे प्रॉफिट घेऊन बाहेर पडला, थोड्याशा रिव्हर्सलला घाबरून. पण जो दुसरा व्यक्ती आहे ज्याने लॉस घेतला, तो मात्र खूप चुकीच्या स्ट्रॅटेजीने बाहेर पडला. आता मार्केट इथून खाली येत आहे, प्लस इंडेक्स सुद्धा खाली जातोय. हो, जसं बँक निफ्टी कंटिन्युअसली खाली जात होता, तसं त्याच्या मनामध्ये विचार आला की अरे यार, हे तर कोटक आहे, ही पण बँकच आहे, ही पण खाली जाणार ना, म्हणून लवकरात लवकर बाहेर पडू. बँक निफ्टी रेडवर रेड कॅन्डल बनवते आणि खाली येते, म्हणून मला बाहेर पडायचं आहे. आणि या विचाराने तो तिथे बाहेर पडला आणि तिथेच फसला. त्याने कम्पेअर केलं इंडेक्स सोबत, पण आपण तसं नाही केलं. माझा विचार होता हा वर जाऊ शकतो, या लेवलला गेला, इथे प्रॉपर पॅटर्न बनवला, नो डाऊट तो खाली येऊन परत वर गेला. पण माझं ॲनालिसिस जे आहे त्या ॲनालिसिसला मी बाहेर पडलो. मी ठरवलं होतं ना या लेवलला बाहेर पडायचं, मी त्याच लेवलला बाहेर पडलो. याला म्हटलं जातं एक स्ट्रॅटेजी ठरवणं आणि त्याच्या रिलेटेडच आणि त्याच्याशी निगडीतच ट्रेड सुद्धा बनवणं. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पण या सगळ्याचा एक संबंध आहे, तो तुमच्या सायकॉलॉजीसोबत. अजून जर इकडे 10 लोक असते, सेम मी स्ट्रॅटेजी त्यांनाही शिकवली असती, पण त्यांचं कमवणारं प्रॉफिट आणि माझं कमवणारं प्रॉफिट यामध्ये ह्यूज डिफरन्स असेल. का तर प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, म्हणूनच स्टॉक मार्केट अपडाऊन होतं. प्रत्येकाने जर सेम विचार केला असता, मार्केटची लाईन सुद्धा सेम असती. हा डिफरन्स लक्षात घ्या. म्हणून बरेच लोक प्रॉफिट कमवतात, बरेच लोक कमवत नाहीत. याचं मेन रिझन हे आहे. इन शॉर्ट, हा सगळा गेम माइंडसेटचा आहे. म्हणून मी एक गोष्ट महत्त्वाची करतो, जेव्हा मी ऑफिसमध्ये येतो ना, माझ्या प्रत्येक टीम मेंबरला माहिती आहे, आल्या आल्या जास्त मला हेडेक दिलेलं चालत नाही, कारण आल्या आल्या मी डेस्कवर बसतो, ट्रेडिंगमध्येच मी इन्व्हॉल्व असतो. माझे विचार फक्त त्या रिलेटेड असतात, 100 कामं माझ्या हातामध्ये नसतात. जेव्हा मी स्ट्रॅटेजी ठरवली, एंट्री घेतली, स्टॉप लॉस ठरवला, टार्गेट ठरवता येत नाही. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, 1:1 रेशो आपण सुरुवातीला ठरवतो, पण तेच नेहमी आपण पुढे जाऊन फॉलो करतो असं नाही आणि करू सुद्धा नाही. याचं मी महत्त्वाचं सांगतोय, कारण एंट्री आपण आपल्या स्ट्रॅटेजीनुसार ठरवलेली असते, पण एक्झिट हे मार्केट ठरवतं. मार्केट कुठं जाईल, कसं जाईल, किती जाईल, वी डोंट नो. आज मी सांगितलं होतं की माझं टार्गेट एवढं मोठं आहे, इथं एवढं मोठं आहे, पण मी त्याच्या आधीच बाहेर पडलो आणि तुम्हाला सांगितलं पण आहे मी त्या व्हिडिओमध्ये. उद्या तुम्ही बघू शकता की मला थोडंसं लवकर बाहेर पडायचं होतं, कारण पुढे माझी मीटिंग आहे. हे पहिला प्लॅन केलाय, सायकॉलॉजी बिल्ड झाले. असं नाही आला ट्रेडिंग करायला बसला, काही प्लॅन नाही, काही नाही, ठरलेलं शेड्यूल नाही, मीटिंगचं प्लॅनिंग नाही, अचानक काहीही करतोय. बिलकुल करू नका. मोस्ट ऑफ दी केसेस तुमच्यातले बरेच लोक घरातून ट्रेड करतायत, ऑफिसमधून ट्रेड करतायत. कम्प्लिटली रॉंग आहे आणि ते करू नका. तुम्ही फसणार, मी गॅरंटीड सांगतोय. कारण आपली सायकॉलॉजी, आपले विचार आणि आपल्या डोक्यामध्ये चालू असणाऱ्या गोष्टी सगळ्या वेगवेगळ्या असतात. इकडे तुमचा ट्रेड सुरू आहे आणि आतून आई ओरडते, अरे ते सामान घेऊन ये, ते सामान घेऊन ये, बायको ओरडते, हे घेऊन या, ते घेऊन या, हे काम करा, ते काम करा. बिलकुल चालत नाही. हा बिझनेस आहे, प्युअर काम आहे आणि त्यावरच फोकस पाहिजे. जेव्हा तुम्ही अभ्यास करता, परीक्षा असते, आवाज करू देता कोणाला? घरामध्ये टीव्ही सुरू असेल, बाकीच्या लोकांचा दंगा सुरू असेल, 10वीची परीक्षा असते, बोर्डाची परीक्षा असते, कोणाला बोलू देतो आपण? बिलकुल नाही. का तर आपल्याला फोकस करायचा असतो आणि आपण इकडेच चुकतो. जेव्हा मार्केटमध्ये असतो ना, तेव्हा आपण ऑफिसमध्ये काम करत असतो, बाकी सगळ्या गोष्टी सुरू असतात, डोक्यामध्ये अनेक विचार असतात आणि त्या गडबडीत, घाई गडबडीत कुठलाही डिसिजन घेतो, कुठेही बाय करतो, कुठेही सेल करतो. बिलकुल चालत नाही. जेव्हा मार्केट सुरू असतं ना, तेव्हा मी ऑफिसमध्ये PC ओपन केलेला नसतो, फक्त माझी नजर असते, मी
शांत असतं डोकं. खरं अनालिसिस माझं सुरू होतं 9:30 नंतर. याचं महत्त्वाचं कारण तेच आहे. जे इम्पेशन्स लोक असतात ना, जे पहिल्या 5-10 मिनिटांमध्ये कसेही ट्रेड बनवतात, त्याच्यामुळे मुवमेंट कशीही होते आणि त्यामध्ये मला फसायचं नसतं. आणि मी हे सुद्धा ट्राय करून बघितलं, पण माझी स्ट्रॅटेजी तिथे वर्क होत नाही. जे होत नाही ते मी क्लिअरली ॲक्सेप्ट करतोय. मला ते जमत नाही. मी स्पष्टपणे म्हणायला आणि कबूल करायला काहीही हरकत नाही. माझे ट्रेड सक्सेस तेव्हाच होतात जेव्हा मी शांतपणे अनालिसिस करतो, सायकोलॉजी ओळखतो, लोकांचं काय सुरू आहे हे थोडंसं जाणून घेतो, मार्केटचा ट्रेंड जाणून घेतो, त्यानंतर ट्रेड करतो. आज माझे 2 ट्रेड विभिन्न होते, विरुद्ध दिशेने होते. का तर मला वाटत होतं बँक निफ्टी वर जाईल, पण काय झालं, अपोजिट खाली गेली. मान्य आहे, पण कोटक बँक मला गॅरंटी होती की ते वर जाऊ शकतं माझ्या स्ट्रॅटेजीनुसार. गॅरंटी म्हणजे जायला ज्याची गॅरंटी नसते. बँक निफ्टी वाटत होती वर जाईल, पण ती खाली गेली. लाईकवाईज जसं बँक निफ्टीचा लॉस बघून मी घाबरून इकडे कोटक बँक विकायला हवी होती का? ऑब्व्हियसली नाही. जर मी विकला असतं ना, तर दोन्हीमध्ये बिनकामी मला लॉस झाला असता. पण मी त्याला होल्ड केलं. एकतर स्टॉप लॉस होईल, नाहीतर माझं टार्गेट होईल. मी वेट करत होतो आणि तेच महत्त्वाचं आहे. बँक निफ्टी जसं मी खाली जाईल तसं लगेच एक्झिट केलं, स्टॉप लॉस हिट झाला, पण कोटक बँक होल्ड केली आणि त्यामध्ये खूप चांगलं प्रॉफिट मिळालं. तुम्ही सुद्धा कमवलं असेल. का तर तुम्ही आमच्याकडे डीमॅट अकाउंट ओपन केले म्हणून माझा हा रिसर्च तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मी देतोय, ज्याच्या प्रीमियम ग्रुपची प्राइस 5,000 होऊ शकते, पण मी एकही रुपया तुमच्याकडून घेत नाही. फक्त तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट या नंबरला कॉल करून डीमॅट अकाउंट ओपन करता, म्हणून आम्ही या सगळ्या सर्व्हिसेस देतोय. सो माइंडला कंट्रोल करण्यापेक्षा, माइंडचे विचार बंद करण्यापेक्षा फोकस करा त्या कामावर. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, बरेच लोक तुम्हाला सांगतील माइंडवर कंट्रोल करा, विचार करणं बंदच करा, 0 विचार. मी आता तुम्हाला सांगितलं ना, व्हिडिओ पॉज करा आणि विचार करणं बंद करा. एक 20 सेकंद, 30 सेकंद किंवा 1 मिनिट विचार न करता राहता येतं का हे बघा. बिलकुल पॉसिबल नाही. 100 गोष्टी डोक्यामध्ये चालू असतात, फक्त एकच काम होतं, एका विचारांवर कंटिन्यू तुम्ही काहीतरी आठवत राहता. मे बी विचार बंद करा म्हटल्यानंतर तुम्ही कुठली तरी गोष्ट आठवत राहणार, ऑफिसचं आठवेल, मोबाईलचं आठवेल किंवा माझ्याबद्दल आठवाल किंवा आता व्हिडिओ सुरू आहे म्हणून ट्रेडिंग बद्दल आठवाल, काहीतरी सुरू असतं. मग त्यालाच मी एक काम देतो, तू फक्त स्टॉक बद्दल विचार कर. तुला विचार करायचा आहे ना, तू स्टॉकचा विचार घे डोक्यात आणि काम चालू कर. बाकी जाऊ दे, फालतू गोष्टी डोक्यातून काढून टाक. ऑफिसमध्ये ही कटकट आहे, हे काम आहे, ते काम आहे, ही मीटिंग आहे, हे मला आवरायचं आहे, ते लवकर आवरायचं आहे, हे माझं टार्गेट आहे. नाही, मी पूर्णपणे सगळ्या गोष्टी विसरून जातो आणि तो अर्धा तास पूर्णपणे मी मार्केटला देतो, तेव्हाच या गोष्टी पॉसिबल होतात. मी सांगतोय म्हणून यावर फोकस करून बघा. तुमची कुठलीही स्ट्रॅटेजी कशी असो, तुम्ही कोर्स कुठेही केलेला असेल, कुठूनही शिकला असाल, स्वतः शिकला असाल, काहीही असू दे, पण ही जर गोष्ट माझी ऐकलात आणि शांतपणे जर ट्रेडिंग केलात तरच ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल होऊ शकता. जगातल्या कुठल्याही मोठमोठ्या स्ट्रॅटेजी तुमच्याकडे असल्या आणि जर माइंड तुमचा शांत नसेल, मल्टीटास्किंग सुरू असेल, तर 100% फेल्युअरच येणार, ही मी गॅरंटी देऊन तुम्हाला सांगू शकतोय. आणि जर हे सजेशन खरंच तुम्हाला आवडलं असेल आणि याचा इफेक्ट तुमच्याही जीवनावर होणार असं वाटत असेल, तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.